हॅलो हाय, तर स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर बघा हे कुत्रे, मी याच्या आधी ना एक व्हिडिओ टाकला होता यांच्या जन्माचा. हे तेव्हा छोटे छोटे पिल्ले होते जन्मले तेव्हा, पण आता बघा हे मोठे झालेत. आणि बघा हे दुधासाठी कसे करत आहे. आणि माझ्याकडे यांना दूध दिलं जाते. मग आता हे दूध पिणार आहेत. आणि दुधाचा गंज हा दिसत आहे. आणि एक भांडं पण आहे, त्या भांड्यातनं आम्ही कुत्र्याला दूध लावत असतो. बघा हे बघा कसे, हे बघा कसे धावत आहे दुधासाठी. हे बघा, आणि एक हे पण आलं धावत बघा. आणि हे पिऊन राहिले आता आरामात दूध. हे दूध नाही याच्यासाठीच असते बरं, आमच्याकडे कोणी चहा पित नाही, पण दूध रेग्युलर आहे. बघा कसे छान दूध पित आहे. या कुत्र्यांवरनं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की हे रस्त्यावर आलेत की चावा घेते, किंवा लोकांनाच्या मागे धावून त्यांना चावा घेते, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि कुत्र्याचं काहीतरी बंदोबस्त करावा असे पण अनेक प्रश्न आहेत. पण हे पण जीव आहे. जर आपण याला बाहेर काढलं आणि जर दुसऱ्या कुत्र्याने खाल्लं ना, तर ते मन मानवत नाही. त्यामुळे सध्या तरी हे कुत्रे आम्ही वर ठेवलेले आहेत. आणि जवळजवळ 5 पिल्लं आहेत. थोडेसे मोठे झाले की मग त्यांना आम्ही बाहेर काढू. सध्या तर ते असे दूध पित आहे आणि दूध वगैरे यांचं जेवण वगैरे व्यवस्थित आहे. आणि बघा माझ्या स्लॅबचा कसा धिंगाणा करून ठेवलेला आहे तो. हे बघा सगळीकडे शी शी करून ठेवलेली आहे. हे बघा हे सगळं घाण हे कुत्र्यांनी करून ठेवलेली आहे. पण आता पर्याय नाही आहे. जोपर्यंत आहे आणि आपण बाहेर यायला काढून देत नाही तोपर्यंत हे कुत्रे तर